माणूस स्वतःच्या नजरेत चांगला असला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. पायांनी चालतो तो प्रवास, मनांनी चालतो ती यात्रा व हृदयातून चालतो ती वारी. जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झालाच पाहिजे. वाईट माणसं जिंकली तरी चालेल, पण चांगला माणूस हरला नाही पाहिजे. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. कुणी कितीही बुडविण्याचा प्रयत्न केला तरी तरून जाते. देव भेटो अथवा न भेटो, पण आयुष्याच्या प्रवासात व विठ्ठलाच्या वारीत देवासारखी माणसे नक्कीच भेटतात. देवापेक्षा कर्माची जास्त भीती बाळगा, कारण एक वेळ देवसुद्धा माफ करेल, पण कर्म नाही. तुका म्हणे जे रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आनंद देणं हाच आनंद मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. लवकर जाग येणे खूप फायद्याचे असते, मग ती झोपेतून असो किंवा अहंकारातून असो किंवा वागण्याच्या पद्धतीतून असो. जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळं आहे. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते. सकाळ हसरी असावी, विठुरायाची मूर्ती नजरेसमोर दिसावी, मुखी असावे विठुरायाचे नाम, सोपे होई सर्व काम, राम कृष्ण हरी. आपल्या कर्मानुसार मिळत असतं, याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो. शब्द अंतरीचे असतात, दोष मात्र जिभेला लागतो. मन स्वतःचे असते, झुरावे मात्र इतरांसाठी लागते. ठेच पायाला लागते, वेदना मात्र मनाला होतात. हीच ती खरी नाती असतात, जी एकमेकांच्या वेदना जाणतात. हेची माझे धन, तुमचे वंदावे चरण, येणे भाग्य असो जित, एवढे समोरपणी चित्त. सांभाळिके देवा मज अनाथाच्या जीवा, जोडून या कर तुका विनवितो किंकर. मन नेहमी निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य उभे असते. सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते, तर दुःख माणसाच्या धैर्याची. दोन्ही परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो. देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून देवळात जाऊ नये, तर देवाने खूप काही दिलंय म्हणून जायचं. ज्ञानाने, मनाने व मानाने एवढे मोठे व्हा की भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल. भांडण झाल्यास महत्त्वाचा प्रश्न उरतो की माघार कुणी घ्यायची. माऊली म्हणतात, ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यावी. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो जीवनात खरा सुखी झाला. राम कृष्ण हरी. ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही. टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीची वीणा. माऊली तुकोबा निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. श्री स्वामी समर्थ.